मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, प्रेममय ठेवी जपोनी सुखाशा मनी ध्यानी, बंधातली ठेवही. या नाट्यगीतावरून तुम्हाला समजलंच असेल मी कोणाबद्दल बोलणार आहे ते. बरोबर, मराठी संगीत रंगभूमीवरील एक महान गायक, नाट्य अभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर. पण सुरुवात करण्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी वरद आणि आपण पाहतात कलाकार दिन विशेष भाग 364, पावर्ड बाय GoPrad.com. मराठी संगीत रंगभूमीवरील संगीत सूर्य मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 रोजी गोव्यातील मंगेशी येथे झाला. मृदुल मधुर गानवृत्तीचे बालगंधर्व व प्रखर आक्रमक गान पद्धतीचे केशवराव भोसले हे चंद्रसूर्य तळपत असताना तेजस्वी शुक्रासारखे मास्टर दीनानाथ मंगेशकर रंगभूमीवर आले. यांपैकी कोणाचेही अनुकरण न करता स्वतःचे स्वतंत्र पण अत्यंत भावमधुर व काळजाला भिडणारे गाणे गाऊन गेले. आपल्या विशाल पाणीदार नेत्रांच्या देखण्या व प्रसन्न व्यक्तिमत्वाने व निर्भर अशा मुक्त गायनाने त्यांनी रंगभूमी गाजवून सोडली. अच्युतराव कोल्हटकरांनी दीनानाथांना मास्टर हे उपपद लावले. हा मुलगा जर माझ्या नाटक कंपनीमध्ये यायला तयार झाला असता तर मंगेशी पासून मुंबई पर्यंतच्या रस्त्यावर रुपयांचा गालिचा घालून व त्यावर अमृत शिंपडून मी त्याचं स्वागत केलं असतं. याच्या गळ्यात काळीज हेलावून टाकण्याचे सामर्थ्य आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीविषयी हे उद्गार काढले होते बालगंधर्वांनी. मास्टर दीनानाथ मंगेशकर हे फक्त गायक नव्हते तर ते संगीत नाटकांचे खरे आधारस्तंभ होते. त्यांनी अनेक संगीत नाटके लिहिली, त्यात काम केले आणि संगीतही दिले. त्यांच्या आवाजात एक वेगळी ताकद होती जी प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडायची. लोक त्यांच्या गाण्यासाठी तासन तास थांबत असत. पण त्यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी आपल्या मुलांना संगीताची पहिली शिकवण दिली. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर या महान गायकांना घडवणारे पहिले गुरु म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर. मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या काळात आज सारखे मोठे पुरस्कार नव्हते, पण त्यांचे कार्य इतके महान होते की लोक त्यांना मनापासून मान देत. पुढे त्यांच्या सन्मानार्थ मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सुरू करण्यात आला. हा पुरस्कार संगीत, कला आणि समाजसेवा क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या लोकांना दिला जातो. भारत सरकारने त्यांच्या नावे 1993 ला एक पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध करून त्यांचा गौरव केला. आजची ही अनोखी गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिन विशेष, पावर्ड बाय GoPrad.com.